Today we are going to discuss about the application of definite integral, a new topic. In previous lecture we see the definite integration. आता हा application of definite integration has 4 marks in board exam. The question will be asked on this topic will be 4 marks in the board exam for this year. म्हणजे मागच्या वर्षी हा 3 मार्काला याच्यावरचा प्रश्न असायचा, परंतु आता किती मार्काला आहे? 4 मार्काला आहे. मग हे काय म्हणायचं याला नक्की? आता तुम्हाला लक्षात आलं असेल ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणजे काय, तर डेफिनाईट इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन केलं जातं एरिया अंडर कर्व किंवा व्हॉल्यूम फाईंड करायला. तर व्हॉल्यूम हा भाग ड्रॉप केलेला आहे, एरिया अंडर कर्व हा जो भाग आहे हा आपण आता बघणार आहोत. आता एरिया अंडर कर्व म्हणजे काय, एक्स म्हणजेच काय, वाय डी एक्स गिव्स द एरिया अंडर कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे एरिया अंडर कर्व हा जो कर्व दिसतोय वाय बरोबर एफ ऑफ एक्स, याच्या खालचा जो भाग आहे हा आपणाला एरिया देतो. लाईज बिटवीन एक्स ॲक्सिस बाउंडेड बाय काय म्हणलेला आहे, एक्स ॲक्सिस अँड बाउंडेड बाय एक्स ॲक्सिस अँड एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स म्हणजे ए टू बी वाय डी एक्स आपणाला हा काय देतो, तर हा जो ग्राफ आहे वाय बरोबर एफ ऑफ एक्स कंटिन्युअस ग्राफ आहे हा इनक्लोज्ड इंटरवल ए बी मध्ये. हा काय आहे तर एरिया काय करतो आपणाला, हा फॉर्म्युला काय देतो तर एरिया अंडर कर्व वाय बरोबर एफ ऑफ एक्स अँड बाउंडेड बाय, कशाने बाउंडेड बाय केलेला आहे, एक्स अक्षाला, आणि कुठल्या पॉईंटला, एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी. म्हणून इथं लिमिट लिहिलंय ए टू बी वाय डी एक्स किंवा ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. आणि फॉर्म्युला कुठला दिला आहे, ए इज इक्वल टू ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू ए टू बी वाय डी एक्स. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं की एरिया अंडर कर्व काढत असताना डेफिनाईट इंटिग्रेशनचा वापर केला जातो. तिथला जो फॉर्म्युला आपला, हा जो फॉर्म्युला ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स म्हणजे ए टू बी वाय डी एक्स, हा काय देतो, एरिया अंडर कर्व बाउंडेड बाय एक्स ॲक्सिस ॲट एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी. आता दुसरी फिगर बघा, सी हिअर सेकंड फिगर. आता हा जो दाखवलेला आहे कर्व वाय बरोबर एक्स बरोबर जी ऑफ वाय, बाउंडेड बाय काय म्हणलेलं आहे, वाय ॲक्सिस, बाउंडेड बाय काय म्हणलेलं आहे, वाय ॲक्सिस म्हणजे इकडे दाखवलेलं आहे. कुठले पॉईंट दोन घेतलेले आहेत, एक्स इज वाय इज इक्वल टू सी, इथं एक्स बरोबर आहे एक्स बरोबर बी घेतलं होतं, इथं वेगळं घेऊया, वाय इज इक्वल टू सी अँड वाय इज इक्वल टू डी, दोन पॉईंट घेतले. म्हणजे इथं काय येणार, एरिया अंडर कर्व हा जो भाग दाखवलेला आहे ए इज इक्वल टू लिमिट काय येणार, आता इथं काय घेतलं होतं ए टू बी, इथं काय करावं लागेल सांगा बघू आपणाला, इथं काय करावं लागेल, सी टू डी घ्यावं लागेल. म्हणजे आता इथं खाली आपणाला काय, इथं वर डी दाखवायला लागेल आणि खाली काय दाखवायला लागेल, सी टू डी जी ऑफ वाय. काय फंक्शन आहे, इथं काय घेतलं होतं एफ ऑफ एक्स, का तर एक्स अक्षाला होता, इथं वाय अक्षाला आहे म्हणजे जी ऑफ वाय, डी एक्सच्या ऐवजी काय येणार डी वाय, जी ऑफ वाय. आता इथे एफ ऑफ एक्स डी एक्स बरोबर कुठं काय केलं आपण, वाय केलं, कारण वाय बरोबर एफ ऑफ एक्स फंक्शन असतं, पण जी ऑफ वाय म्हणजे काय असणार आहे एक्स, आणि डी एक्सच्या ऐवजी डिफरन्शिएट काय असणार आहे डी वाय. म्हणजेच ह्याचा एरिया काढत असताना कुठला फॉर्म्युला वापरायचा, ए इज इक्वल टू अंडर लिमिट सी टू डी जी ऑफ वाय डी वाय इज इक्वल टू सी टू डी एक्स डी वाय. आता हे झालं वाय अक्षाला बाउंडेड असेल आणि एक्स अक्षाला बाउंडेड असेल, पहिलं बघितलं. वर दुसरी फिगर आहे वाय अक्षाला ही असेल, काय असेल, बाउंडेड असेल. तर आता आपण अँगल बिटवीन टू कर्व बघू, एक्स अक्षाला असणार आहे. आता हा जो एक कर्व दाखवलाय वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा कर्व दाखवलाय, आणि हा कर्व जो वरचा दाखवलेला आहे तो काय दाखवलेला आहे, हा वाय बरोबर एफ ऑफ एक्स दाखवलाय, आणि हा कर्व जो दाखवलाय तो खालचा जो दाखवलाय तो वाय बरोबर जी ऑफ एक्स. आपल्याला तर ह्या दोन कर्व मधला अँगल नव्हे काय फाईंड करायचा आहे, एरिया फाईंड करायचा आहे. काय करायचा आहे, एरिया फाईंड करत असताना आपण काय करणार, आता ह्या दोन कर्व मधला, म्हणजे हा एक कर्व आहे ना हा एक कर्व आहे, याच्यामधला कॉमन भाग म्हणजे याच्या खालचा
एक्स अक्षाला असणारा बाउंड एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी आणि याच्याही खालचा म्हणजे आपणाला काय करावं लागेल सांगा बघू आता. या दोन्ही मधला जो का फाईंड करायचा आहे तो म्हणजे कुठला भाग येणार आहे हा मधला फाईंड करायचा आहे. लक्षात ठेवायचा. हा कसा फाईंड करायचा तर एक लक्षात ठेवायचं याच्या खालचं क्षेत्रफळ ए वन असणार आहे ह्या ग्राफचं. कुठल्या ग्राफचं वाय बरोबर जी ऑफ एक्स आणि याचं जो फंक्शन आहे हा ग्राफचं इक्वेशन काय वाय इज फंक्शन काय वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कंटिन्युअस ग्राफ आणि याचं काय वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स. याचं क्षेत्रफळ काढत असताना त्याला आपण काय म्हणणार ए वन आणि याच्या खालचं जे क्षेत्रफळ आहे ते कसं काढणार ए टू. ते कुठल्या फॉर्म्युल्याने काढणार ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स ए वन वरचा जो आहे तो एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस खालचं कसं काढणार मायनस ए टू बी जी ऑफ एक्स डी एक्स म्हणजे हा झाला ए टू हा सगळा झाला ए वन खालचा झाला ए टू. या दोन्हीतला जो डिफरन्स आहे तो हा मधला असणार आहे म्हणजे एरिया बिटवीन टू कर्व. आणि लिमिट काय घेतलं बाउंड काय कशाला एक्स अक्षाला एक्स टू ए काय ए टू बी दोन्ही पण सेम असणार आहे परंतु वरचा आपल्यातनं ए वन मायनस ए टू करावा लागेल. ए टू मायनस ए वन करता येणार ए वन मायनस ए टू आणि फंक्शन कुठलं घेतलं पहिलं कारण वरचे जर फंक्शन की इथला ग्राफ दिसतोय वाय बरोबर एफ ऑफ एक्स म्हणून आधी तो घेतला मायनस ए टू बी जी ऑफ एक्स डी एक्स. मॉड काय घेतला तर निगेटिव्ह जर आला तर एरिया लांबी रुंदी हे काय निगेटिव्ह असत नाही पॉझिटिव्ह असतं त्यामुळं तो कशामध्ये घ्यावा लागला मॉडमध्ये. आता फॉर म्हणजे आता लक्षात आलं का हा मायनस हा ए वन मायनस हा खालचा ए टू म्हणजे एरिया बिटवीन टू कर्व. म्हणजे थोडक्यात त्याचं सेपरेट काढायचं इंटिग्रेशन डेफिनाइट ना आणि दोन्हीची काही करायची वजाबाकी. आता एक एक्झाम्पल बघू. फाइंड द एरिया बाउंडेड बाय कर्व y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. y is equal to x square y axis x axis and x is equal to 3. म्हणजे काय करावं लागेल तर आता बघायचा हा ग्राफ जो आहे हा ग्राफ असा असतो y बरोबर एक्स स्क्वेअरचा दोन्ही बाजूला सिमेट्रिक आहे. हा ग्राफ y बरोबर एक्स स्क्वेअर आपण काढला y अक्षाला असणारा आणि x बरोबर 3 म्हणजे थोडक्यात ही इक्वेशन कुठल्या लाईनचं आहे की जी लाईन पॅरलल टू काय असते वाय ॲक्सिस एक्स इज इक्वल टू ए. तिथं आता एक्स बरोबर ए ची किंमत किती आहे 3 पॉईंट इथं प्लॉट करायचा 1 2 3 म्हणजे ह्या रेषेदरम्यान आणि एक्स रेषेदरम्यान जो एरिया येतो तो आपल्याला फाइंड करायचा म्हणजे हा करावा लागेल. आता तो कसा करायचा तर आपला नेहमीप्रमाणे फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला आपला इथला ए बरोबर ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स ए टू बी वाय डी एक्स. म्हणजे ते एरिया काढत असताना ए टू बी ए किती आहे इथला आता चालू कितीपासून होतोय 0 लोअर लिमिट अपर लिमिट किती आहे इथलं 3 म्हणजे 0 to 3 वाय डी एक्स. वाय म्हणजे काय वाय म्हणजे फंक्शन काय आलं एक्स स्क्वेअर मग एक्स स्क्वेअर आपण इथं ठेवला वाय डी एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर डी एक्स म्हणजे एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार कुठला फॉर्म्युला एक्स रेज टू एन. काय फॉर्म्युला आहे एक्स रेज टू एन डी एक्स बरोबर काय फॉर्म्युला आहे एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. डेफिनेट इनडेफिनेट मध्ये असतो सी आता डेफिनेट मध्ये येत नाही म्हणजे इथं काय येणार स्क्वेअर आहे स्क्वेअरच्या ऐवजी इथं काय येणार 1 न पॉवर वाढणार म्हणजे एक्स क्यूब अपॉन 30 पॉवर खाली येणार 3 फ्रॉम 0 to 3. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा 3 चा क्यूब 3 गुणिले 3 भागिले 3 1 3 ला 3 काय होणार कॅन्सल किंवा 3 चा क्यूब 27 भागिले 3 किती 9 मायनस पुन्हा लोअर लिमिट ठेवायचं 0 अपॉन 3 0 म्हणजे 9 मायनस 0 बरोबर 9 स्क्वेअर मीटर. The second example, find the area under curve y is equal to minus x square and the line x is equal to 1 and x is equal to 4. मग अशी काय दिलं तर y बरोबर प्लस x स्क्वेअर होता आणि x बरोबर 0 आणि x बरोबर काय होता 4 होता. मग आता x बरोबर 0 आणि x बरोबर 4 असेल तर आपण काय करू आता मग अशी इथं प्लस दिलं होतं इथं 0 दिलं होतं मग इथं काही दिलं नव्हतं आणि एक्स बरोबर मला वाटतं काहीतरी 3 दिलं होतं. आता इथं आपण ग्राफ काढूया बघूया आपण ग्राफ काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे तो कुठल्या बाजूला असणार खालच्या बाजूला असणार अशा पद्धतीने ग्राफ असणार आहे तो.
आता काय म्हणलंय एक्स इज इक्वल टू 1 आणि एक्स इज इक्वल टू 4 म्हणजे हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3, हा झाला 4 म्हणजे ही लाईन आणि ही लाईन याच्यामधला ग्राफ आपल्याला हा एरिया अंडर कर्व काढायचा म्हणजे कुठला काढावा लागेल हा. ह्या ग्राफचं इक्वेशन काय y इज इक्वल टू काय मायनस एक्स स्क्वेअर. मग आता आपण काय करूया ग्राफचं एरिया काढूया. काय फॉर्म्युला आपला a इज इक्वल टू लिमिट काय 1 to 3 y dx म्हणजे 1 to 2 y ची किंमत काय मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार मायनस एक्स क्यूब अपॉन 3 लिमिट काय 1 to किती दिले 4 आहे ना 1 to 4 म्हणजेच काय उत्तर आलं मायनस 4 चा क्यूब किती 64 भागिले 3 वजा काय येणार आहे वजा 1 चा घन वजा मायनस 1 चा क्यूब -1 अपॉन 3 मायनस मायनस काय होणार प्लस मायनस 64 प्लस 1/3 म्हणजे हा किती झाला मायनस छेद समान आहे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे मायनस 64 प्लस 1 अपॉन 3 म्हणजे मायनस 63 अपॉन 3 म्हणजे किती आला मायनस 21. पण स्क्वेअर एरिया हा निगेटिव्ह असत नाही चिन्ह हा कन्सिडर काय असतो पॉझिटिव्ह त्यामुळे हा कशामध्ये टाकायचा मॉडमध्ये म्हणजे उत्तर येईल 21 स्क्वेअर युनिट्स. अशा पद्धतीनं काढायचं लक्षात ठेवायचं मायनस असला तरी तो आपल्याला काय करता येतो कॅन्सल करता येतो. See here third example find the area of region bounded by axis by the line 2y plus x is equal to 8 x axis and the line x is equal to 2 and x is equal to 4. लाईन कशी येणार 2y plus x is equal to 8 ह्या पद्धतीनं लाईन येणार. मग ते म्हणाल कसं काय आता x बरोबर 0 पुट करा इथला पॉईंट समजा आपण एखादा पुट केला आणि ही किंमत इकडे येणार आणि अशा पद्धतीनं ग्राफ येणार. आता लाईन x इज बरोबर 2 आणि x इज इक्वल टू काय येणार 4 म्हणजे इथं लाईन आपण काढली x बरोबर 2 x इज इक्वल टू 4 आणि हा जो एरिया आहे ह्या रेषेच्या खालचा आणि ह्या दोन लाईनच्या मधला x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू 4 हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपला फॉर्म्युला काय a इज इक्वल टू काय a टू b y dx. a किती आहे आपला 2 आहे b किती आहे 4 आहे आणि y dx म्हणजे आता कशाची किंमत काढायची y ची. आपल्याला इथं y दिलेलं नाही इक्वेशन दिले लाईनचं 2y प्लस x इज इक्वल टू 8 आपल्याला y ची किंमत काढायला लागेल म्हणजे x इकडे न्यावं लागेल 2y इज इक्वल टू 8 मायनस x म्हणजे y बरोबर 2 न भागला 8/2 मायनस x/2 मीन्स y इज इक्वल टू काय करावं लागेल y इज इक्वल टू 1/2 यातनं कॉमन काढला सगळ्यातून म्हणजे y इज इक्वल टू काय झाला 1/2 8 मायनस x. ती किंमत आपण इथं ठेवली y dx बरोबर या 2 to 4 1/2 y ची किंमत ठेवली 8 मायनस x dx 8 इंटू कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन काय असतं 1 इंटू 1चं इंटिग्रेशन काय असणार x म्हणजे 8 इंटू x काय आला 8x मायनस x रेस टू 1चा आपल्या मागाच्या फॉर्म्युलानुसार x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे इथं पॉवर 1 आहे 1 न 1 न वाढवायची आणि तीच किंमत न खाली भागायचं म्हणजे x स्क्वेअर अपॉन 2 आणि इथं काय आला 1 असतो कोएफिशियंट त्यामुळे इथं इंटिग्रेशन काय आलं x म्हणजेच काय आलं उत्तर 8x मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि लिमिट काय आलं 4 to 2. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा 1/2 बाहेर असा आता 4 ठेवा 8 इंटू 4 32 मायनस 4चा स्क्वेअर 16 अपॉन 2 किती 8 हे झालं अप्पर लिमिट मायनस आता लोअर लिमिट ठेवा 8 इंटू 2 किती येणार 16 मायनस 2चा स्क्वेअर 4 अपॉन 2 म्हणजे काय आलं 32 मायनस 8 आला 24 16 मायनस 2 आला 14 24 मायनस 10 आला 10 इंटू 1/2 किती आला 5 स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 4 y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता y स्क्वेअर बरोबर 4x आहे आपलं पॅराबोलाचं गेल्या वर्षीचं इक्वेशन बघितलंय त्यामुळे हा कर्व असा असणार आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. आता लाईन दिली x बरोबर e म्हणजे पॅरलल टू y ऍक्सिस आणि काय x इज इक्वल टू 4e ह्या दोन लाईन्स काढल्या आणि याच्यामधला जो एरिया आहे हा आपल्याला काय करायचा आहे पॉझिटिव्ह म्हणले y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे वरच्या क्वाड्रंट मधला काढायचा आहे म्हणजे हा एरिया काढायचा आहे. तो कसा काढायचा कुठल्या फॉर्म्युल्यानं a इज इक्वल टू a टू b y dx
म्हणजे काय लक्षात ठेवायचं की आपल्याला कशाची किंमत काढायची, वायची. आता वायची किंमत काढत असताना आपल्याला इक्वेशन काय दिले, वाय स्क्वेअर बरोबर 4x दिलेलं आहे. वाय स्क्वेअर बरोबर 4x दिलंय म्हणजे वाय बरोबर काय झाला, दोन्ही बाजूचं वर्गमूळ करा. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x म्हणजे वाय बरोबर 4चं स्क्वेअर रूट 2 येणार आणि एक्सचं काय येणार, रूट एक्स. म्हणजे वायची किंमत काय ठेवायची, 2 रूट एक्स आणि लिमिट काय ठेवायचं, a to b म्हणजे 1 to 4 म्हणजे 1 to 4 2 रूट एक्स dx. रूट एक्स म्हणजे काय, ऍक्च्युअली x रेज टू 1/2 dx. आता इंटिग्रेशन काढायचं. x रेज टू n चा फॉर्म्युला वापरायचा. x रेज टू n चा फॉर्म्युला काय, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजेच x रेज टू 1/2 प्लस 1 किती येणार, 3/2 डिवायडेड बाय तीच किंमत खाली येणार 3/2. परत एकदा बघा, x रेज टू n चा फॉर्म्युला काय, x रेज टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 म्हणजेच x रेज टू 3/2 डिवायडेड बाय 3/2 म्हणजेच दोन ही किंमत जर वर काय लिहिली तर 2 into 2 किती, 4/3 आणि x रेज टू 3/2 4 लिमिट काय आलं, अप्पर लिमिट 4 आलं, लोअर लिमिट किती आलं, 1 आलं. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, ही किंमत काढावी लागेल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे 4 रेज टू 3/2 ही किंमत कशी काढणार, 4 रेज टू 3/2 बाजूला आपण काढून ठेवूया. बघा आता इथे लक्षात येईल तुमच्या, 4 रेज टू 3/2 म्हणजे आपल्याला असंही लिहिता येईल 4 रेज टू 1/2 रेज टू 3 बाहेर लिहिला आहे, रेज टू m रेज टू n. म्हणजे आता हा 4चा वर्गमूळ किती, 2 आणि पुन्हा त्याचा क्यूब किती येणार, 8. म्हणजेच उत्तर किती आलं इथं, 8 मायनस 1चं कुठलीही पॉवर घेतली तरी काय येणार आहे, 1. म्हणजे 8 मायनस 1 किती आलं, 7. 7 into 4 28 28/3 म्हणजे 28/3 स्क्वेअर युनिट्स. 28/3 स्क्वेअर युनिट्स एवढं उत्तर आलं, लक्षात ठेवायचं. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघू. फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय, find the area of region bounded by the curve x square is equal to 16y, y is equal to 1, y is equal to 4, x axis and the first quadrant. आता इथं आपला फॉर्म्युला दुसरा वापरायला लागेल. आपण सुरुवातीला बघितलं, y अक्षाला जर घेतला तर a बरोबर काय घेतो, c to d x dy. आता x स्क्वेअर बरोबर 16y म्हणजे x ची किंमत किती आली, 16 चं स्क्वेअर रूट किती आलं, 4 आणि y चं काय आलं, रूट y. म्हणजे इथं लिहिलं आपण a 1 to 4 4 x ची किंमत काय, 4 रूट y dy म्हणजे y रेज टू 4 कॉन्स्टंट बाहेर ठेवला, y रेज टू रूट y म्हणजे मागाच्यासारखं y रेज टू 1/2 dy. फक्त ते x मध्ये होते dx मध्ये. आता इथे फिगर काढत असताना आता हा असा ग्राफ येणार आहे, x स्क्वेअर इज इक्वल टू 4by चा ग्राफ असा असतो, त्यामुळे x स्क्वेअर इज इक्वल टू 16y चा ग्राफ असा येणार. परंतु पहिला क्वाड्रंट सांगितलाय y बरोबर 1. y बरोबर 1 म्हणजे कशाचं इक्वेशन आहे, जर लाईन आहे ती लाईन कशाला पॅरलल असते, x अक्षाला. म्हणजे y इज इक्वल टू 1. दुसरी लाईन काय, y इज इक्वल टू 4 ती कशाला पॅरलल असणार आहे, x अक्षाला. म्हणजे अशा दोन लाईन्स काढल्या आपण पॅरलल, आणि या दोन लाईन्स आणि हा जो आपला पॅराबोला x स्क्वेअर इज इक्वल टू 16y यामधलं पहिल्या क्वाड्रंट मधला एरिया आपल्याला फाइंड करायचा. त्यासाठी फॉर्म्युला वापरला a c to d x dy. x ची किंमत इथं काढलेली आहे 4 रूट y dy म्हणजे y रेज टू 1/2 dy. आपला फॉर्म्युला y रेज टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 म्हणजे 1/2 प्लस 1 किती आली, 3/2. तीच किंमत खाली लिहायची असते, n प्लस 1 म्हणजे 3/2 अपॉन 3/2. आता हा 2 वर येईल, 4 into 2 8 अपॉन काय येणार, 3 म्हणजे उत्तर काय आलं, 8/3 y रेज टू 3/2 अप्पर लिमिट 4 मायनस अपॉन लोअर लिमिट म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजेच काय आलं, आता अप्पर लिमिट ठेवूया. हा इथं बाहेर घेतला 8/3 आणि इथं y ची किंमत 4 ठेवली, 4 रेज टू 3/2. इथल्या सारखंच करू आता, 4 रेज टू 3/2 बघा इथं काढलेला आहे. 4 रेज टू 1/2 रेज टू 3 म्हणजे 4 चं स्क्वेअर रूट 1/2 म्हणजे काय, स्क्वेअर रूट 4 चं वर्गमूळ किती येणार, 2 आणि 2 चा क्यूब किती येणार, 8 म्हणजे ही किंमत पण किती येणार आहे, पुन्हा 8 आणि ही किंमत काय येणार आहे, 1 म्हणजे 8 मायनस 1 उत्तर किती आलं, 7. 7 into 8 56/3 आणि एक काय येणार आहे, स्क्वेअर युनिट्स. अशा पद्धतीने आपण इथं हे एक्झाम्पल बघितलेलं आहे, एरिया अंडर कर्व. फिफ्थ एक्झाम्पल,
Find the area bounded by line y is equal to x axis and x is equal to -1 and x is equal to 4. आता समजा ही लाईन आपलं लाईन्स इक्वेशन y is equal to x इंटरसेक्टिंग फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट ही लाईन अशी गेलेली आहे. आता आपल्याला काय दिलंय x इज इक्वल टू -1 म्हणजे इकडं आला हा एरिया इथून इकडचा आणि इकडून इकडचा म्हणजे काय आला x इज इक्वल टू 4 म्हणजे लाईन x इज इक्वल टू -1 आपण पॅरलल टू x ऍक्सिस काढली ती खालच्या क्वाड्रंट मध्ये आली तिसऱ्या आणि x इज इक्वल टू 4 ही आली पहिल्या क्वाड्रंट मध्ये. म्हणजे आपल्याला इथं दोन भाग झालेले आहेत. हा पहिला जो भाग आहे ह्याला आपण याचं क्षेत्रफळ काढणार a1 आणि हा दुसरा जो काढणार आहे तो a2 म्हणून आपण दोन सेपरेट करूया. पण हा निगेटिव्ह मध्ये त्यामुळे तो कशामध्ये टाकलेला आहे मॉड मध्ये टाकलेला आहे म्हणून इथं म्हटले मॉड a1 प्लस a2 म्हणजे निगेटिव्ह येणार आहे तो पॉझिटिव्ह होतो म्हणून डायरेक्ट आपण मॉड मध्ये टाकलाय. काय येणार आहे लिमिट बघा इथं. आता a to b किती आहे इथं -1 to किती असणार 0 म्हणून इथं काय म्हणले -1 to 0 काय y dx y म्हणजेच काय x dx प्लस इथं पण y dx म्हणजे काय x dx फक्त लिमिट मध्ये बदल येणार कुठून कुठपर्यंत इथं -1 to 0 म्हटलं इथं काय येणार 0 to 4 म्हणून इथं लिमिट काय ठेवलं 0 to 4 आणि इंटिग्रेशन घेतलं. आता x raised to n चं काय इंटिग्रेशन असतं x raised to n plus 1 divided by n plus 1 म्हणजे एक म्हणून पॉवर वाढवायची तेच पॉवरनं भागायचं म्हणजे x² अपर लिमिट 0 इथं काय आलं -1 लोअर लिमिट इकडे काय आलं अपर लिमिट 4 आलं इकडे काय आलं 0. आता याचं क्षेत्रफळ काढू 0 चा स्क्वेअर 0/2 काय येणार 0 मायनस आता -1 चा स्क्वेअर 1/2 पण हे चिन्ह काय मायनस म्हणजे 0 -1/2 काय आला -1/2 पण मॉड मध्ये असल्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला 1/2 आणि इकडे काय येईल 4 चा वर्ग 16 16/2 किती आला 8 -0 चा स्क्वेअर अपॉन 2 0 म्हणजे 8 - 0 किती येणार 8 हा झाला 1/2 आणि प्लस हा काय झाला 8 दोन्हीची बेरीज 8 × 2 16 प्लस 1 17/2 स्क्वेअर युनिट्स म्हणजे 17/2 8.5 स्क्वेअर युनिट याचं काय आलेलं आहे क्षेत्रफळ आलेलं आहे. ह्या लाईनच्या दरम्यानचं म्हणजे कुठल्या x इज इक्वल टू -1 आणि x इज इक्वल टू 4 च्या दरम्यान.